नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील सुंदर अशा गावाला। या गावात आहेत खूप फेमस यूट्यूबर्स। हे गाव खूपच सुंदर आहे आणि इथली लोक पण। आलं असेल ना लक्षात कोणतं गाव असेल? तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आंबवली या गावाला। चला तर जाऊया आणि पाहूया आंबवली गाव। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण तुम्हाला म्हटलेलं की तुम्हाला वेगवेगळी गावं आहेत ती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आपण प्रत्येक गावातून जाणार आहोत आणि आपण ज्यासाठी म्हणजे प्रयत्न करतो आहे की जागा विक्री बंद। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आंबवली या गावामध्ये। तर आंबवली हे गाव आहे ते खूप मोठं आहे आणि या गावातून आहे ते मोठमोठे यूट्यूबर्स आहेत, जसे की एस फॉर सतीश यांचं हे गाव आहे। त्यानंतर कोकणची अंजली हे यांचंसुद्धा गाव आहे आणि बरेचसे यूट्यूबर्स आहेत म्हणजे जे फेमस आहेत तर ते या गावातील आहेत। तर मित्रांनो, या गावाचा एक निर्णय झालेला आहे की आपल्या ज्या जमिनी आहेत त्या कोणालाही विकायच्या नाही आहेत। तर मित्रांनो, आपणसुद्धा त्याचसाठी प्रयत्न करतो आहे। तर त्यांनी हा निर्णय कशाप्रकारे घेतला तर आपण त्या बाबतीमध्ये गावातील लोकांशी बोलणार आहोत आणि त्यामुळे सर्व लोकांनी हा निर्णय घ्यावा त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। तर आपला जी ही मोहीम आहे ती या गावापासून सुरुवात होते, म्हणजेच हे गावाने ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे। तर त्यामुळे दुसऱ्या लोकांनासुद्धा माहिती पडेल की कशाप्रकारे त्यांना अडचणी आल्या आणि त्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला। तर मित्रांनो, आंबवली गावाच्या जवळ आपण आलेलो आहोत। तुम्ही समोर बघू शकता हे गाव आहे। आपण आता गावामध्ये जाऊ। तर बघा तिकडे ते वरती दिसतंय ते मंदिर आहे आणि गाव बघा किती सुंदर आहे। वरती पूर्ण डोंगराची रांग आहे। आई हो, काय बरं आहोत? हो, मी बरं आहे, तुम्ही बरे आहात ना? हो, आम्ही बरी आहोत. तुमचं बाबाचं बरं आहे? हो ठीक, मस्त। मस्त आहे घरी. हो काय आमची शाळा सोडली परत आम्हाला झालं नाचा नाच कराय. हे सगळी आठवण पडतं तुमची आम्हाला. कोणी एखादा बोलत राहाल. अच्छा, काका आपलं आलं नाही कसं तर का शेवऱ्याचं नाही आपण गेला तर सहलीला हा, मी पेवण्या घेतल्या। अच्छा, म्हणलं हो पेवण्या घेतल्या आपल्याला सोडून गेलं तर आता आहे का आता घरी? घरी हो घरी आहे तो। अच्छा, मी जातोय आता। गावात जाता हो असेल घरी तो। हां, बघा भात कापून झालेला आहे आता, पूर्ण खलाटी खाली दिसते। आता इथे शेतांमधून आता वाल पावटा कुळीत वगैरे पेरलेलं आहे। काही लोक शेतांमधून आहेत। हे बघा इकडे ही खलाटी आहे पूर्ण, बाजूला ती खाडी आहे तर आपण तिकडे सुद्धा जाऊ। आणि इकडे हे गाव आहे, इकडे सुद्धा ही छोटीशी खलाटी आहे, शेत आहेत, तिकडे सुद्धा शेतांमधून माणसं आहेत। बघा किती सुंदर गाव दिसते। चला तर आता आपण जाऊया गावामध्ये। तर बरीचशी ओळखीची माणसं आहेत ना ती आपल्याला भेटली आता येता परंतु ते काही रेकॉर्ड करताना आलं नाही। तर आमचे आत्या वगैरे आहेत तर त्यासुद्धा भेटल्या आता। तर चला जाऊया, भेटूया लोकांना। कोणीतरी पोरं येत आहेत, हे बघा किती लाजत आहेत। येस या आराध्या, विसरलात ना तुम्ही मला? तर बघा आता शेतीची कामं आत्ताच आटपलेली आहेत आणि आता भात मळणी झालेलं आहे। आता भात पाकडणं वगैरे काम तर पेंडिंग राहिलेलं आहे। तर आत्ता सर्व हे काम चालू आहे। काय ताई बऱ्यात ना? हो मस्त। हो आई, इकडे गावाला आलात? अच्छा आई, हो ठीक। काय सहज ना? हो सहज आलो भेटायला इकडे, बरेच दिवस आलो नव्हतो। तर सगळी पोरं आहेत ना पळतायत। मला वाटलं नव्हतं, मला वाटलं लवकर येतील सर्वजण, जवळ येतील, बोलतील दादा बरे आहेत ना? ये माझा मित्र, कसा आहेस तू, पळतोस का? हां बरा आहेस ना? विसरलास का मला तू? शेतीची कामं आठवून मळणी काढून आता भात दळून सुद्धा आणला आईने। शेती हा करावं तेवढी करता हो, मला ते म्हणतात ना मग नाही होणार, आता पुढे कोण करणार नाही। नाहीच करणार। हां ही आता पहिली माणसं ती करणार, हो, आता ती पोरा काय करणार आहे? आता कोण करतायत? कोण आता
सोन्यासाऱ्या बिल्डिंगामधून सर्व मुंबईला एवढ्या बिल्डिंगांचे माती बनतं मग घरात कोणतरी पाहिजे सफाई कराय. हो ते पण आहे. सफाई करायला पाहिजेच कोणतरी. अशा प्रकारे आता सगळ्या अंगणांमध्ये असे भात सुकत घातलेला दिसते. सगळ्या घरांना लॉक आहेत. कुठे गेली माणसं? शेतावर गेलेत. हे गावचं मंदिर आहे आणि इथून गाव बघा किती सुंदर. अशा प्रकारे खूप मोठा गाव आहे आंबवली गाव. ती दिसते ती केशीची खाडी. आपण जाऊ तिकडे नंतर थोड्या वेळाने. तर हे आहे गावचं मंदिर. बघा दुपारचे 12:30 झालेले आहेत. श्री महामाई देवी प्रसन्न. तर महामाई देवीचं हे मंदिर आहे. मंदिर खूप छान प्रकारे बनवलेलं आहे. खूप व्यवस्थित असं टापटीप आणि सफाई आहे मंदिरामध्ये सुद्धा आणि आजूबाजूला सुद्धा. आणि ते मंदिरामध्ये बघाल तर खूप साऱ्या ट्रॉफीज आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या इथे छोट्या मोठ्या ट्रॉफीज दिसत आहेत. तर या सगळ्या क्रिकेटमध्ये जिंकलेल्या या गावाने आहेत. हे बघा किती 1 नंबर 2 नंबर. हे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन हे 2018 जिंकलेलं. हे कुणबी चषक 2019 म्हणजे कंटिन्यू 2 वर्ष. हे करजाई देवी बघा. अशा प्रकारे कित्येक मोठ्या ट्रॉफीज इथे दिसत आहेत. तर या ट्रॉफीज पाहिल्यानंतरला या गावातील जी मुलं आहेत ते क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात यावरून दिसत आहे. यावर्षीसुद्धा चांगले बक्षिसं मिळवा त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आंबवलीवाले. हे बघा इथे पाण्याची टाकी आहे आणि हा पूर्ण ग्रॅव्हिटीचं पाणी आहे. अशा प्रकारे जुनी जी घरं आहेत ती खूप कमी बघायला मिळतात. तर मातीचे घर आहे. खूप जुनं आहे. कदाचित वाडा वगैरे असू शकेल. तर काका चला. हां एस फॉर सतीश यांचं घर आहे. अरे काय रे कसं आहे? बघू दे काय केलंस हे काय केलं सर्व? कसला चिकुडाला? बोंडीचा. बिबो चावलास तू? हा रस्ता तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल. हे बघा एस फॉर सतीश गाडी स्कूटी त्यांची. हे सभागृह आहे. विविध कार्यक्रम गावचे इथे घेतले जातात. सर्व लहान पिल्लं आहेत बघा. त्यांची काळजी कशी घेतली जाते. इथे धुरी केलेली आहे. हे बघा त्यांना वाटतं का आता आल्या शेळ्या आल्या म्हणून ते ओरडत आहेत. नका रे त्यांना त्रास. हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे मौजे आंबवली ग्रामविकास मंडळ जमीन जागा विकणे बंद. तर गावापासून जवळच जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे. तर गेल्या वर्षी आहे ते मी या शाळेमध्ये रोज यायचं. कारण या शाळेमध्ये मी गेल्या वर्षी शिक्षक म्हणून काम करत होतो. रिहांश, राज, श्रीशांत, श्रेया, श्रद्धा, सिया, आराध्या, राज, रिहांश, अर्णव, आरव आणि अथर्व. तर ही बघा ही पूर्ण अशा प्रकारे ही खाडी आहे. तर आंबवली गाव इकडे पलीकडे. तर समोर केळशी आहे. त्याच्या पुढे तिकडे पुढे आंबवलीच्या पुढे गेलो तर
खारी साखरी 2 गावं आहेत आणि या बाजूला रावतोल कवडोली. तर या खाडीतून आहे पाणी कमी झाल्यानंतर ओठी लागल्यानंतरला पार करून जाता येतं पलीकडे चालत. अगदी डोपरापेक्षा कमी पाणी होतं. तर मित्रांनो आता आपण आंबवली गावातून आहे तो दूर आलेलो आहोत आणि गावामध्ये जास्त काही व्हिडिओ करता आला नाही. आणि मित्रांनो ज्या कारणासाठी आपण गेलेलो जे की त्या गावामध्ये आहे ते तुम्ही बघितलं की बॅनर लावले आहेत की जागा विक्री बंद. तर खरंच हा छान निर्णय आहे आणि आपण त्यासाठीच गेलो की आपण त्या गावापासून आता सुरुवात केलेली आहे. तर दापोली मंडणगडी 2 तालुके आहेत. तर त्या 2 तालुक्यातील प्रत्येक गावाने असा निर्णय घेतला पाहिजे की आमच्या जागा आहेत ते कोणालाही आम्ही विकणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक गावचा कायदा किंवा नियम झाला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि आपण सुरुवात केलेली आहे आंबवली या गावापासून. तर या आंबवली गावाने आहे ते त्या म्हणजे तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की आपल्या गावातील जमिनी आहे ते कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला विकायच्या नाही आहेत. आणि आपल्याला त्यासाठी बोलण्यासाठी गावातील कोणीही जबाबदार व्यक्ती आपल्याला भेटले नाहीत. कारण रविवार होता आज तरीसुद्धा बरेच जण आपण काही इन्फॉर्म केलं नव्हतं की आपण येणार आहोत असं. तर मित्रांनो आंबवली हे गाव आहे ना खूप सुंदर गाव आहे. तिथली लोक मी अक्षरशः गेलो ना तर गेल्या वर्षी मी त्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो आणि तिथे गेल्यानंतर मला काय बऱ्याच लोकांनी देत होते. परंतु मी म्हटलं की मी आता घरी जाणार नाही आहे. तर तरीसुद्धा हे बघा बॅगमध्ये हे बघा आणखी आहेत बॅगमध्ये. तर सगळेजण देत होते परंतु मी म्हटलं की मी गावामध्ये आता म्हणजे घरी जाणार नाही मी कुठेतरी आणखी बाहेर जाणार आहे. त्यामुळे ते सर्व मी घेतलं नाही. एवढे प्रेम करतात लोक. तर 1 वर्षभर तिथे काम केलेलं आहे त्यामुळे लोक आहेत ती बऱ्यापैकी ओळखतात आणि बाजूचंच गाव आहे त्यामुळे लोक आहेत ती म्हणजे जवळचीच आहेत असं काही दूरची वाटतच नाहीत. तर पूर्वी मात्र आंबवली हे गाव म्हणजे मी जास्त काही कधी गेलोच नव्हतो परंतु गेल्या वर्षापासून तिथे काम केल्यामुळे लोक ही म्हणजे आपल्या घरातीलच वाटतात अशी लोक आहेत सगळी. तर खरंच या गावातील यूट्यूबर्स एस पॉवर सतीश ते सुद्धा मला भेटले परंतु आपण तसं काही व्हिडिओ बनवला नाही कारण का ते योग्य नाही आहे. तर ते गावाला आहेत सध्या त्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल. त्याचबरोबर कोकणची अंजली म्हणून तर त्यासुद्धा आंबवलीतीलच त्या मुंबईला असतात तुम्हाला माहिती असेलच त्यांचे व्हिडिओ बघताय. तर मित्रांनो अशा प्रकारे या आंबवली गावाने जो निर्णय घेतलेला आहे जो की जमीन विक्री बंद. तर अशा प्रकारचा निर्णय हा सगळ्याच गावांनी घेतला पाहिजे आजूबाजूच्या. या कोकणामध्ये बरीचशी जागा आहे ती अशी आता पडीक आहे किंवा रिकामी आहेत. तर त्यामुळे बऱ्याच लोकांचं लक्ष आहे ते या आपल्या कोकणातील गावातील जमिनींवरती आहे आणि त्यामुळे रोज नवनवीन लोक बाहेरील लोक जमिनी खरेदी करत आहेत. तर मित्रांनो त्याचबरोबर अशा लोकांबरोबर सरकारचंसुद्धा लक्ष या कोकणावरती आहे. तर फ्युचरमध्ये नवनवीन प्रोजेक्ट आहेत ते सरकारतर्फे या कोकणामध्ये राबवले जातील. तर मित्रांनो बऱ्याचदा असं होतं आहे की एखादा प्रोजेक्ट जर येणार असेल तर काय होतं आहे की त्या जमिनी आहेत ना त्या शेतकऱ्यांकडून अगोदरच खरेदी केल्या जातात. म्हणजे जो बेनिफिट मिळणार आहे तो त्या डायरेक्ट शेतकऱ्याला न होता ते लोक खरेदी करतात आणि त्यांना मिळतो. तर असं होते. जर एखादा प्रोजेक्ट येणार असेल तर चांगलंच आहे तर त्याचं स्वागतच करू. मात्र त्या जमिनी शेतकऱ्याच्या असतील तर त्याचा बेनिफिट आहे तो त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. मात्र अशा प्रकारे प्रोजेक्ट येणार असेल तर अगोदरच ते लोक खरेदी करतात आणि मग तो बेनिफिट आहे तो त्या लोकांना मिळतं आहे. तर असे होता कामा नये. तर बघा जो या आंबवली गावाने निर्णय घेतलेला आहे तर तोच निर्णय आपल्या प्रत्येक गावाने घेऊया आणि आपलं गाव आहे तो आपणच एक बहरून टाकूया. तर जेवढं होईल तेवढी शक्य होईल तेवढी झाडं लावूया आपल्या परीने त्यांना जगवूया. तर असं प्रयत्न केले पाहिजे. तर नाहीतर काय होईल की आपण जर जागा विकत गेलो तर बाहेरील लोकांची संख्या ती आपल्याकडे वाढेल आणि मग मात्र त्रास आहे तो आपल्यालाच होईल. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की बघा इतिहासामध्ये आपण शिकलेलो आहोत की जी युद्ध झाली जी शिवाजी महाराजांनीसुद्धा लढाया केल्या तर ते आपल्यावरती इतरांचं राज्य होतं त्यांना हाकलून देण्यासाठी. तर आता आपल्याला लढाई करायची नाही आहे. ही एक प्रकारे म्हणजे ते लोक म्हणजे भांडवलशाहीद्वारे ही एक प्रकारे लढाईच आहे. ते लोक आपल्याकडे जागा खरेदी करत आहेत. तर ही भांडवलशाही आहे ती थांबवली पाहिजे आणि इथला जो स्थानिक जो शेतकरी आहे किंवा जो स्थानिक रहिवासी आहे तर जी जमीन आहे ती त्याच्याकडेच राहिली पाहिजे. तर मित्रांनो आता अपरिहार्य आहे की आपल्याला गावं सोडून आपल्याला शहरांमध्ये जावं लागतं आहे.
तर शहरांमध्ये बिलकुल तुम्ही जा, कारण का गावाकडे रोजगार नाही. मात्र शहरांमध्ये गेल्यानंतर आपल्या जमिनी डेव्हलप करायला सुरुवात करा. जर तुम्ही जे पैसे शहरांमध्ये कमवताय तर ते इकडे इन्व्हेस्ट करा, आपल्या जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करा, झाडं लावा. आणि तर तसं केलं तरच आपल्याकडे इकडे काहीतरी डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि शेतीतून आपल्याला उत्पन्न जनरेट होऊ शकेल. नाहीतर आपण कितीही काही केलं तरी आपण म्हणजे काहीच होणार नाही. तर ही कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि पहिली स्टेप आहे की आपल्या जमिनीही आपल्याकडेच राहिल्या पाहिजे आणि त्यासाठीच मी आता प्रत्येक गावातून फिरणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघितलं की आंबवली गावाने जो निर्णय घेतलेला आहे तो सगळ्या गावांनी घ्यावा. आणि मित्रांनो, मला एक आवडलं आहे की आंबवली गावामध्ये मी 1 वर्ष काम केल्यामुळे मला एक त्या गावाची एकी आहे. कुठलाही तिथे उत्सव म्हणा, कुठला कार्यक्रम म्हटला तर सगळेजण गावातील लोक एकत्र येऊन अगदी चांगल्या पद्धतीने ते उत्सव साजरा करतात किंवा एखादा कार्यक्रम करतात. तर ही गोष्ट एक त्या गावातून शिकण्यासारखी आहे. तर मी गावामध्ये गेलो तर बरीचशी लोक मला भेटले आणि बरेचसे लोक सर्वच ओळखतात. तर बरेच लोक मला म्हणत होते की बाबा जेवून जा, चहा पिऊन जा. तर 1-2 ठिकाणी मी चहा घेतला. आणि आंबवली गाव हे तुम्ही बऱ्याचदा पाहिलंच असेल की एस फॉर सतीश यांचं ते गाव आहे. त्यांच्या व्हिडिओमधून तुम्हाला ते गाव पाहायला मिळालेच असेल. गाव हे खूप छान आहे, सुंदर आहे. तर खाडीच्या बाजूलाच आहे आणि तिथली लोकंसुद्धा खूप छान आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आंबवली हे गाव आणि त्यांनी घेतलेला सुंदर असा निर्णय. तर जागा विक्री ही बंद. तर या गावातून आपल्याला हे शिकायचं आहे की या गावाने जो निर्णय घेतलेला आहे तर त्याच प्रकारे आजूबाजूच्या सर्व गावांनी घ्यावा आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गावच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. आणि एकदा हा विषय आहे तो नक्की आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा निर्णय झालेला नसेल तर नक्की विषय घ्या. तर मित्रांनो, मी सुद्धा तुमच्या गावाला नक्की भेट देईन. तर यापुढे नक्कीच आपण नवीन गावामध्ये भेटणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा, है ना. चला तर आता आपण जाणार आहोत पुढील नवीन गावामध्ये नवीन लोकांना भेटायला.